नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी गणेश लारे तुमचं सहर्ष स्वागत करतो. सुरुवातीला सांगतो, व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा असू शकतो. पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका, डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आज आपण जर बघितलं तर पाऊस आपल्याला फार गरजेचा असतो, कारण की पावसाचं पाणीच आपल्या आयुष्यामध्ये फार मोठ्या लेवलचं कॉन्ट्रीब्युशन करतं. आणि आपण नेहमी म्हणतो की जल ही जीवन आहे. स्वच्छ पाणी जर मिळालं तर आरोग्य स्वच्छ राहू शकतं. पण आज तुम्ही बघू शकता, पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. पावसाचं पाणी कुठेतरी स्टोअर केलं जातं. ते स्टोअर वॉटर आपल्या घरापर्यंट पोहोचतं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस करून. आणि फायनली जेव्हा आपल्या ग्लासमध्ये ते पाणी येतं, तर ते पाणी मित्रांनो डेड वॉटर आहे, डर्टी वॉटर आहे, किंवा ते क्लीन वॉटर आहे की हेल्दी वॉटर आहे. 4 प्रकारचं पाणी आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही खाली बघू शकता. आपल्याला सगळ्यात गरजेचं आहे ते म्हणजे हेल्दी वॉटर. मग हे हेल्दी वॉटर खरंच आपल्याला मिळत आहेत का? पाण्याचा सोर्स तर कॉमन आहे, पावसाचं पाणी येत आहे, मग स्वाभाविक आहे पावसाचं पाणी येते म्हटल्यावर तर ते हेल्दीच असायला पाहिजेत. पण नाही मित्रांनो, डोळे शॉक करणारा, माइंडला एक जबरदस्त झटका देणारा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी बनवतोय आणि दाखवतोय. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी मी प्लेट्स ठेवली. लाईव्ह पाणी याच्यामध्ये ऑलरेडी पावसाचं स्टोअर झालंय. तर आपण बघणार आहोत की हा पाण्याचा सोर्स आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे. तर आपण या ठिकाणी 4 ग्लास आपण घेतलेत. 2 ग्लासमध्ये आपण घेणार आहोत पावसाचं पाणी आणि 2 ग्लासमध्ये आपण घेणार आहोत अल्कलाईन वॉटर, जे की आपल्या मशीनच्या माध्यमातून आहे. मित्रांनो, डेमो बनवण्याच्या पाठीमागचा माझा उद्देश एकच आहे की मला हे दाखवायचं आहे. आज पाऊस चालू झालाय. आज प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर, क्लिनिकच्या बाहेर, मेडिकलच्या बाहेर जर बघितलं तर तुम्हाला रांगा सापडतील. पाऊस चालू झाल्यानंतर वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. कॉलरा असेल, डेंग्यू असेल, मलेरिया असेल, टायफॉइड असेल. आणि याचबरोबर जर बघितलं तर आज आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त वाढणारा आजार जर कुठला असेल तर तो म्हणजे कॅन्सर असेल, पॅरालाइज असेल, आणि त्यानंतर अटॅकचा प्रॉब्लेम हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. याचा मेन सोर्स जर शोधून काढला काय आहे, तर आपण जे पाणी पितो हे स्वच्छ आहेत का, हे हेल्दी वॉटर आहेत का? तर असं म्हटलं जातं की पाण्यामध्ये अशा बेसिक 5 प्रॉपर्टी असणं फार गरजेचं असतं. त्यातली पहिली प्रॉपर्टी असते अल्कलाईन प्रॉपर्टी. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी असते ती म्हणजे हायड्रोजन रिच प्रॉपर्टी. तिसरी असते मिनरल रिच. त्यानंतर मायक्रो क्लस्टर. या अशा 4-5 प्रॉपर्टी जर आपण चेक केल्या पाण्याच्या माध्यमातून तर ते पाणी आपल्या शरीरासाठी हेल्दी मानलं जातं. तर आपण सगळ्यात पहिलं चेक करूया की जे पाणी आपल्या समोर आहे त्या पाण्याचा TDS किती आहे. तर गुड TDS, जे की म्हटलं जातं 50 ते 150, हा गुड TDS मानला जातो आपल्या शरीरासाठी. आपण या ठिकाणी बघणार आहोत जे पावसाचं पाणी आपल्या समोर आहे त्या पाण्याचा TDS जर आपण चेक केलं या ठिकाणी, तर साधारणतः 200 TDS पर्यंत आपल्याला हे पाणी. आणि जे अल्कलाईन वॉटर आपण या ठिकाणी घेतलं, या पाण्याचा TDS जर आपण चेक केला तर साधारणतः 132 ते 138 पर्यंत TDS आपल्याला या ठिकाणी सापडतोय. म्हणजे मुळात जे पाणी आता पावसाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं या पाण्याचा TDS सुद्धा फार जास्त आहे. आणि मग हेच पाणी ज्यावेळेस एका जागेवर साठून कुठेतरी विहिरी, बोरवेलच्या माध्यमातून जातं, तर ह्याच पाण्याचा TDS जर बघितला तर साधारणतः तुम्ही 450, 500, मी अशा काही एरियामध्ये पाणी चेक केले मित्रांनो जिथं पाण्याचा TDS 2800 पर्यंत सापडलाय. आता आपल्या आजूबाजूला संपूर्ण नद्या ओसंडून वाहतात. आता जरी या पाण्याला जर तुम्ही चेक केलं तर या पाण्याचा TDS हा तुम्हाला साधारणतः हजाराच्या रेंजमध्ये सापडेल. का? कारण की सिटीतलं सगळं वेस्ट वॉटर, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून निघणारं पाणी, कंपन्यांच्या माध्यमातून निघणारं पाणी सगळं नदीमध्ये चाललंय. आणि हेच पाणी कुठंतरी स्टोअर केलं जातं आणि आपल्या घरापर्यंत पोहोचतं. स्वाभाविक आहे, जास्तीत जास्त TDS झाला तर त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. माझ्याकडे या ठिकाणी जर बघितलं तर एक मीटर आहे. त्या मीटरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ह्या पाण्यामध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी मिळतात का, ज्या की ORP मध्ये मोजल्या जातात. ORP घटक मध्ये कॅल्क्युलेट केले जातात. ORP म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. त्या पाण्यामध्ये ऑक्सिडेशन व्हॅल्यू आहेत का, अँटीऑक्सिडंट आहेत का. जे की अँटीऑक्सिडंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल तर ते मायनस मध्ये कॅल्क्युलेट केले जातात आणि pH हा प्लस मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. तर आपण पहिलं अँटीऑक्सिडंट चेक करणार आहोत, जो की मिलीव्होल्ट मध्ये चेक केला जातो. या ठिकाणी मी मीटर सेट करतोय. तुम्ही बघू शकता MV म्हणजे मिलीव्होल्ट. जर हे पावसाचं पाणी आहे, या 2 ग्लासमध्ये पावसाचं पाणी आहे, या 2 ग्लासमध्ये अल्कलाईन वॉटर आहे. जर ह्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असेल तर आपल्याला तो मायनस मध्ये दिसेल, आणि जर नसेल तर मीटर त्याच ठिकाणी थांबलेला आपल्याला सापडेल. तर आपण चेक करू शकतो या ठिकाणी पावसाचं पाणी आपण जर घेतलं की हा घटक इथं प्लस मध्ये आहे. आणि मी आताच तुम्हाला जसं समजावलं की ORP हा मायनस मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे ह्या पाण्यामध्ये कुठलीही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी नाहीये. दुसरं जे की अल्कलाईन वॉटर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलंय, या पाण्यामध्ये जर चेक केलं तर झूम करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे, जे की 470च्या आसपास 75 पर्यंत ही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आली. हा झाला अँटीऑक्सिडंट घटक आपण या ठिकाणी मोजला. सेकंड या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो याच्यामध्ये मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी किती आहेत, हायड्रोजन रिच प्रॉपर्टी किती आहेत. म्हणजे ह्या पाण्यामध्ये हायड्रोजन व्हॅल्यू आहेत का, तर ती PPB मध्ये कॅल्क्युलेट केली जाते. पार्ट पर बिलियन. 1 PPB म्हणजे तुम्ही ChatGPT ला पण सर्च करू शकता. 1 PPB म्हणजे साधारणतः 1 अरब या प्रमाणामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन असतं. जर हे पावसाचं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये जर आपण चेक केला
तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हायड्रोजन व्हॅल्यू नाही आहेत, मीटर पूर्णपणे 0 आहेत. आणि दुसरं जे आपण अल्कलाईन पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये जर आपण चेक केलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता साधारणतः 1400, 19, 22 हे हायड्रोजन घटक आपल्याला याच्यामध्ये वाढताना सापडतील. म्हणजेच आपल्या बॉडीसाठी लागणारी जी हायड्रोजन प्रॉपर्टी आहेत जी आपल्याला या पाण्याच्या माध्यमातून पूर्णपणे बघायला मिळते. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की मी तुम्हाला TDS दाखवला, त्यानंतर ORP घटक दाखवला. आता ORP आणि pH बॅलन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हे आहेत माझ्याकडे pH लिक्विड, दुसरा आहे ORP लिक्विड. तर या दोन्ही पाण्यांमध्ये आपण बघू या पाण्यामध्ये ORP घटक आहेत का आणि pH घटक आहेत का. पुन्हा 2 ग्लास पावसाचे आहेत आणि 2 ग्लास आपलं अल्कलाईन वॉटर आहेत. या ठिकाणी बघू शकतो आपण जे पावसाच्या पाण्याच्या एका ग्लासमध्ये आपण या ठिकाणी टाकले pH लिक्विड आणि दुसऱ्या ग्लासमध्ये इथे जे आपल्याकडे पाणी आहेत त्या पाण्यामध्ये आपण टाकलं पुन्हा pH लिक्विड. तर या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्या बॉडीसाठी लागणारा जो pH XPH स्केल असतं 0 to 14 पर्यंत, 0 to 6 याला ऍसिडिक pH म्हटला जातो, 7 हा न्यूट्रल आहे आणि 7च्या पुढे जर गेला तर त्याला अल्कलाईन pH म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे ORP घटक असतो. आता या ठिकाणी आपण बघू शकतो हे 2 ग्लास आहेत आपल्याकडे जे की आपण pH लेवल चेक केले आणि आता या ग्लासमध्ये आपण चेक करणार आहोत ORP घटक. दोन्ही ग्लासमध्ये आपण टाकणार, एका ग्लासमध्ये पावसाचं पाणी आणि दुसऱ्या ग्लासमध्ये आपलं अल्कलाईन पाणी. आता तुम्ही प्रॅक्टिकली या ठिकाणी जर चेक करू शकता मित्रांनो, एक pH लिक्विड जे आपण चेक केलं ते पावसाचं पाणी, याचा pH जर साधारणतः चेक केला, खाली pH स्केल आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता त्या पाण्याचा pH किती आहे. आणि दुसऱ्या ग्लासमध्ये जर बघितलं तर अल्कलाईन वॉटर आहेत, या पाण्याचा pH लेवल तुम्ही चेक करू शकता जो साधारणतः 9-10 पर्यंत हा pH लेवल आहे. आणि आपल्या बॉडीसाठी 7.5 pHच्या वरचं पाणी गरजेचं असतं. आणि दुसऱ्या ग्लासमध्ये जर बघितलं तर एका बाजूला आहेत आपलं ORP ज्या पावसाच्या पाण्यामध्ये आपण टाकलं त्याच्यामध्ये कुठला रिझल्ट नाही, पण ज्या अल्कलाईन वॉटरमध्ये आपण टाकलं त्याच्यामध्ये कलर बदललेला तुम्हाला सापडतो. मित्रांनो, सांगण्याचा पर्पज एकच आहे, आपल्या परिवारावर फार मनापासून प्रेम करतो, सगळे कष्ट सगळे मेहनत आपल्या परिवारासाठी चालली, पण पाणी जे चुकीचं आपल्या घरात चाललंय. आज आपण सगळ्या गोष्टीमध्ये स्मार्ट झालो. आज घरामध्ये स्मार्ट टीव्ही आल्यात, बाईक कार स्मार्ट मध्ये आल्यात, आज मोबाईल सुद्धा स्मार्ट झालेत. पण खरंच स्वतःला प्रश्न विचारा की आपण स्मार्ट झालोयत का. आज आपल्या घरामध्ये तीच पाणी पिण्याची पद्धत जर असेल, पाणी बॉईल करणं, गाळून घेणं, किंवा आपल्याला वाटत असेल मी माझ्या घरामध्ये आरो बसवला, पण ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आरो हा कम्प्लिटली बॅन आहे असं सांगितलं जातं. तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही आरो बसवायचं की नाही बसवायचं हे तुमच्यावर डिपेंड असतं, पण आरो हा कम्प्लिटली बॅन आहे, कारण आरोच्या माध्यमातून बरेचसे घटक हे पाण्यातनं डेट केले जातात, मारले जातात. म्हणून अशी एक प्रोसेस मित्रांनो तयार झाली, ज्या प्रोसेसच्या माध्यमातून आपल्याला अल्कलाईन वॉटर फार गरजेचं असतं. जर तुम्हाला अल्कलाईन वॉटर बद्दल जर अजून जाणून घ्यायचं असेल, डेमॉन्स्ट्रेशन जर समजून घ्यायचं असेल आणि खरंच वाटत असेल की आपल्या परिवारासाठी आपल्याला काहीतरी द्यायचे, एक हेल्दी पाणी जर आपल्याला त्यांना द्यायचं असेल मित्रांनो, तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा, खाली मेसेजमध्ये DM करा, टेक्स्टमध्ये तुम्ही टाकू शकतात. आमची टीम तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करेल आणि पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो.